नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पुदिना टमाटरची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, अर्धी गड्डी पुदिना घेतलेला आहे। पुदिना कसा घेतलेला आहे बघा, अशा पद्धतीचा स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेला आहे। देठ पण ह्याची घ्यायची अशा पद्धतीची, नाहीतर तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही नुसता हे जे पानं सुद्धा घेऊ शकता, पण हे देठामध्ये पण चव असते ही लक्षात ठेवायचं। आणि एक मूठपेक्षा जास्त घेतलेला आहे। एक मोठ्या आकाराचं टमाटर घेतलेलं आहे बघा, त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। एक चमचा जिरं घेतलेलं आहे, कच्चं जिरं आहे। आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या, मी 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकून घेऊया पुदिना, टोमॅटो टाकायचे। त्याचं बी थोडं थोडं जेवढं निघेल तेवढं मी काढलेलं आहे। जिरं टाकायचे बघा, ही हिरवी मिरची घेतलेली आहे, ह्याचे तुकडे करून टाकूया आपण। मिरची टाकून घेतलेली आहे, त्यात टाकायचे आता आपल्याला लसूण, थोडंसं टाकायचं आपल्याला काळं मीठ आणि थोडंसं टाकायचं साधं मीठ। जर तुमच्याकडे काळं मीठ जर नसेल ना, तर नुसतं साधं मीठ जरी टाकलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये काय मी पाण्याचा वापर करणार नाही आहे, असंच मी बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेली आहे, ह्याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आता ही जी चटणी आहे ना, तुम्ही डोशाभर, इडलीभर, समोसाभर, वडापावभर खाऊ शकता। कधी जर तुम्हाला पावाला जर लावून खायची असली तर पावाला, ब्रेडला पण तुम्ही लावून खाऊ शकता। जर भजी बनवली तर त्याच्याबरोबर खाऊ शकता। जर आपण जर कधी आपल्याला जर वाटलंच तसं तर भाकरी बरोबर, चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता। वरण भातावर तोंडी लावू शकता। जर तुम्हाला पाहिजे तर ह्यात थोडंसं पाणी टाकून पातळ बी करू शकता। तर अशाच पद्धतीने जर केली आणि फ्रीजमध्ये जर ठेवली तर हे 8 दिवस राहील। आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे ना, त्यातली थोडीशी घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून जरी तुम्ही मिक्सरला थोडीशी फिरवून जरी घेतली तरी चालेल। तर करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।